कार्यकर्त्यांना फक्त वापरायचं आणि त्यांना सोडून द्यायचं, त्यांना कोणी विचार करत नाही। तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय अपक्ष जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत। कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी बंड केलं असं धनंजय सावंत यांनी म्हटलंय। न्याय मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी उमेदवार सुद्धा उभे केलेत असंही धनंजय सावंत यांनी म्हटलंय। सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी कार्यकर्त्यासाठी बंद केले आणि चुलत्याच्या विरोधात त्यांनी आपली उमेदवारी म्हणजे कार्यकर्त्याच्या विरोधात त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी धनंजय सावंत आहेत। कार्यकर्त्यासाठी बंद का करावं वाटलं? कारण नेता कार्यकर्त्याच्या जीवावर असतो म्हणून जे सहकारी माझ्याबरोबर काम करतात, कारण हेच ते सहकार्य आहे। ज्यावेळेस शिंदेसाहेबांनी जे बंड केलं किंवा तानासाहेबांनी जे बंड केलं आमदार साहेबांनी, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं त्यांच्या खांद्यावरती मान ठेवून निस्वार्थीपणे हाच कार्यकर्ता कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आकांक्षा न करता त्यांच्यासोबत गेलेला होता। त्यांच्यासाठी स्वाभाविक आहे बंड करणं। लोकसभेसाठी इच्छुक होतात, विधानसभा कळंब आणि धाराशिवसाठी इच्छुक होतात। दोन्हीकडे डावलल्यामुळं हा बंडाचा झेंडा उगारला असं वाटतं, घेतला हातात। हे बघा, लोकसभेला डावलला असतं तर मी ताकाला जाऊन कधी मोगावलं पद नाही, मी ओपनच बंड केलं असतं त्यावेळेस। कारणही होतं की मला दिलं नाही, केलं बऱ्याचशा लोकांनी केलं ना, विधानसभेलाही तसं केलं असतं। पण जिथं काही गोष्टी पक्षासाठी नेत्यासाठी अडचणीच्या झाल्या तिथं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्या भावनेतनं आपण समजूनही घेतलं ना। पण काही गोष्टी कार्यकर्त्याच्या अस्तित्वासाठी असतात, त्यावेळेस मला असं वाटतं की कुठंतरी नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, परंडा।